गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील युवक व युवतींसाठी प्रेरणादायी ठरणारी अभिमानास्पद कामगिरी करत केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोठणगाव येथील कुमारी संध्या ईश्वर हिची लातूर जिल्हा पोलीस दलात निवड झाली। तसेच बोळदे करडगाव येथील अरमान राणे याची कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात निवड झाली। कठोर परिश्रम, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर दोघांनी हे यश संपादन केलं असून परिसरात त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय। संध्या ईश्वर आणि अरमान राणे गेल्या अनेक वर्षांपासून केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत गोठणगाव सशस्त्र दूरक्षेत्र येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होते। गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या दादा लोरा एक खिडकी या उपक्रमाअंतर्गत पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून मोफत प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आहे। देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील तसेच केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाला योग्य दिशा मिळाली आहे। लेखी परीक्षेसाठी पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ गीते, पोलीस शिपाई नितीन डुंबरे यांनी विशेष मेहनत घेत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली। हवालदार इंगळे, पोलीस शिपाई मेश्राम अंकुश कावळे यांनी मैदानी चाचण्यांसाठी प्रशिक्षण देत उमेदवारांना सक्षम बनवलं। यशाच्या पार्श्वभूमीवर AOP गोठणगाव येथे संध्या ईश्वर, यापूर्वी निवड झालेल्या अरमान राणे यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। यावेळी AOP प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ गीते, SRPF PSI डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे, पोलीस पाटील सांगोळे तसेच AOPतील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन पोलीस हवालदार भावते मिसार यांनी केलं। संध्या ईश्वर या यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील युवक युवतींना नवी प्रेरणा मिळाली। योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश नक्की मिळतं हे पुन्हा अधोरेखित झालंय। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।